नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, वी.का. राजवाडे लिखित भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या पुस्तकावर आधारित व्हिडिओ सिरीजमध्ये आपण आज एक विशेष असा भाग पाहणार आहोत। भारताच्या विवाह संस्थेचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे। महाभारत आणि हरिवंश यासारख्या ग्रंथांमध्ये वंशोत्पत्तीच्या रहस्यपूर्ण नोंदी आढळतात। या नोंदींमध्ये सत्यवती, द्रौपदी आणि सीता यांच्या जन्मकथांचा अनोखा उल्लेख आहे। पण या कथा फक्त पुराण कथा आहेत का, की त्यामागे खोल इतिहास आणि समाज व्यवस्थेचे संकेत दडलेले आहेत? इतिहासाचार्य वी.का. राजवाडे यांनी त्यांच्या भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथात विवाह संस्थेचे मूल तत्व, तिचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पैलू यांचा सखोल अभ्यास मांडलेला आहे। त्यांच्या मते पुरातन काळातील विवाह संस्था आजच्या संकल्पनांपेक्षा अत्यंत वेगळी होती। या ग्रंथातील काही अंश, विशेषतः स्त्री पुरुष संबंध आणि वंशोत्पत्ती या संबंधीच्या आर्ष चालींचे विश्लेषण अत्यंत महत्त्वाचे आहे। द्रौपदी आणि सीता यांच्या जन्मकथा आपल्या सर्वांना माहिती आहेत, पण या कथा प्रतिकात्मक आहेत का, त्या ऐतिहासिक सत्यावर आधारित आहेत का? पुरातन ग्रंथात नोंद असलेल्या आर्षचाली आणि विवाह संस्थेतील रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न करूया। इतिहासाचार्य वी.का. राजवाडे यांच्या अभ्यासाच्या आणि विचारांच्या आधारे मित्रांनो, सुरुवातीला सांगू इच्छितो, या व्हिडिओतील सर्व विचार हे वी.का. राजवाडे लिखित त्यांच्या ग्रंथातील, ज्याचं नाव आहे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास, यातील असून प्रकरण पहिले, स्त्री पुरुष समागम संबंधक कित्येक अतिप्राचीन आर्षचाली, पृष्ठ क्रमांक 36 ते 37 पर्यंतचे अभिवाचन आपण करणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते जरूर पहा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या अत्यंत वेगळ्या विषयाला। पृष्ठ क्रमांक 36 वर वी.का. राजवाडे काय म्हणतात पहा। महाभारतात व हरिवंशात वंशोत्पत्ती संबंधक जे पुरातन इतिहास हा शब्द माझा नाही, व्यासांचा आहे, दिले आहेत, त्यांच्यावरून भारतीय साजाची पुरातन नीतिमत्ता आपल्या सध्याच्या नीतिमत्तेच्या दृष्टीने कोणत्या दर्जाची होती हे आपणास बऱ्याच खुलाशाने सांगता आले। हा खुलासा ह्या पुरातन इतिहासांच्या आधाराने आणखी विस्तृत करता येण्यासारखा आहे। मनुष्य हा वंशाने पाशव आहे व प्राथमिक वन्य मनुष्यात काही बाबतीत पशूंचे आचरण दृष्टीस पडल्यास नवल करावयास नको। आदिपर्वाच्या 63व्या अध्यायात पराशर ऋषी व सत्यवती उर्फ मत्स्यगंधा निषादी यांच्या समागमाचा वृत्तांत दिला आहे। त्यात पराशराने सत्यवतीशी उघड्यात समागम केल्याचे लिहिले। आपले कृत्य दिसू नये म्हणून पराशराने भोवताली योग मायेने अंधार उत्पन्न केला, म्हणून कवीने पराशराची पाशववृत्ती झाकण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु थोडे सूक्ष्म पाहिले असता त्यात विशेष असा राम दिसत नाही, कारण अतिप्राचीन आर्य लोकात दिवसाढवळ्या उघड्या हवेत स्त्री पुरुष समागम होण्यात काही नीतिभंग होतो असे वाटत नसल्याचा पुरावा आहे। उतथ्यपुत्र दीर्घ तपाने सर्व लोकांसमक्ष स्त्री समागम करण्यास आरंभ केला असे वर्णन आदिपर्वाच्या 104व्या अध्यायात आढळते। आदिपर्वाच्या 83व्या अध्यायात गुरुदारेशी रत होणारे आणि पशूंसारखे ज्यांचे आचार विचार आहेत अशा म्लेच्छ लोकांचे गुणवर्णन केलेले आढळते। सर्व लोकांसमक्ष उघड्यात स्त्री समागम करण्याची चाल हिंदुस्थानात कोठे कोठे अवशिष्ट असलेली अर्वाचीन प्रवाशांची नमूद करून ठेवलेली आहे।
तर रणजित सिंह हत्तीच्या अंबारीत सर्वांसमक्ष स्त्री समागम करी म्हणून जाकुमो लिहितो. पुण्यात बाजीराव रघुनाथ यांची घटकंचुकी सर्व प्रसिद्ध आहेच. निवडक स्त्री पुरुष रंगमहालात जमून स्त्रियांच्या चोड्या एका घागरीत घालीत व ज्या पुरुषाला ज्या बाईची चोडी सापडे तिशी तो सर्वांना देखत रममाण होई. या पाशव खेळाला घटकंचुकी म्हणत. ही घटकंचुकी कर्नाटकात 550 वर्षापूर्वी प्रघातात होती. घटकंचुकीत वडील धाकुटे किंवा नाते हा भेद पाळीत नसत. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. असो, प्राचीन आर्य समाजाच्या जोडीला प्राचीन शक, अर्वाचीन, टाहिटियन व प्राचीन तामिळ लोकांना बसवता येईल. हेरोडोट्स एस्किथियन म्हणजे शक लोकांसंबंधाने लिहितो ते पण इथे दिले आहे. जेव्हा त्यापैकी कोणाला स्त्री संभोगाची इच्छा होई तेव्हा ते आपला भाला रथाला लटकावून शांतपणे संभोग करीत. हाच इतिहासकार तामिळ लोकांसंबंधाने नमूद करतो ते सुद्धा इथे दिले आहे. ते जनावरांच्या इतक्याच उघडपणे संभोग करीत. तात्पर्य प्राचीन शक किंवा तामिळ किंवा अर्वाचीन टाहिटियन लोकांची जी वन्यावस्था होती व आहे तीच निकृष्ट दशा प्राचीन आर्य लोकांची असलेली महाभारतावरून दिसते. ही रानटी चाल जसजशी मोडत गेली तसा तद्विरुद्ध धर्मही निर्माण होत गेला. मैथून एकांतात करावी म्हणून शांतीपर्वाच्या 193व्या अध्यायात व इतर स्मृती ग्रंथात मुद्दाम सांगितलेले आहे. लोकांतात मैथून करण्याची चाल कधीतरी अस्तित्वात असल्याबिगर ते एकांतात करण्याचा निर्बंध घालण्याची आवश्यकता भासली नसती. आर्ष लोकांतात मैथून करण्याची चाल असल्याचा सुगावा अयोनिज या शब्दात सापडतो. द्रौपदी, सीता वगैरे अनेक व्यक्तींची उत्पत्ती अयोनिज झाल्याची वर्णने आहेत. अयोनिज या शब्दाचा अर्थ काय तर अयोनिज म्हणजे स्त्री योनीपासून न झालेले अपत्य असा उत्ताना अर्थ करतात. परंतु असा अर्थ करणे समंजस नाही. स्त्रीयोनी व्यतिरिक्त प्रजा होणे ज्या अर्थी अशक्य आहे त्या अर्थी हा उत्तानार्थ खरा अर्थ नव्हे हे स्पष्टच होते. अयोनिज या शब्दाचा खरा अर्थ हा काय आहे तर योनी या शब्दाचा अर्थ गृह असा मुळात आहे व वेदात या अर्थाने हा शब्द योजिलेला आढळतो. आरोहंतु जनयो योनी अग्रे तैत्तिरीय आरण्यक प्रपाठक 6 अनुवाक 1 मध्ये असा आहे. स्त्रिया आधी घरात शिरोत असा अर्थ आहे. योनिज म्हणजे घरात जन्मलेले मूल व अयोनिज म्हणजे घरात न जन्मलेले म्हणजे घराबाहेर जन्मलेले. घराबाहेर जन्मलेले म्हणजे कोठे जन्मलेले तर यज्ञमंडपात जन्मलेले. ऋषी वामदेव्य व्रते करीत आणि ही व्रते यज्ञभूमीवर करीत असताना कोण्याही स्त्रीने संभोग इच्छा दर्शविली असता ती तेथल्या तेथे पूर्ण करीत. वामदेव व्रताचे मंत्र छांदोग्योपनिषदात दिले आहेत. असल्या ह्या व्रताच्या वेळी जे मूल जन्मास घातले गेले त्या मुलास अयोनिज मूल म्हणजे घराबाहेर जन्मास घातलेले मूल म्हणत. यज्ञभूमीवर उघड्यात संभोग केल्याची उदाहरणे महाभारतात आहेत. तात्पर्य आर्ष लोकात उघड्यात समागम करण्याची चाल एकेकाळी होती व तिचा अवशेष म्हणून यज्ञभूमीवर वामदेव्यादी व्रते करताना समागम करण्याची चाल शिल्लक राहिलेली दिसते. अशा प्रकारचे विचार लेखक पृष्ठ क्रमांक 36 व 37 मध्ये नमूद करतात. महाभारत आणि हरिवंश या ग्रंथामध्ये नोंद असलेल्या वंशोत्पत्तीच्या कथा केवळ पुराण कथा नाहीत. त्या प्राचीन समाज व्यवस्थेच्या नीतिमत्तेच्या आणि स्त्री पुरुष संबंधांच्या जटिलतेचा आरसा आहेत. इतिहासाचार्य V.K. राजवाडे यांनी आपल्या ग्रंथात याच गोष्टीचे सखोल विश्लेषण केले आहे. त्यांच्या संशोधनावरून आपल्याला समजते की भारतीय विवाह संस्था केवळ सामाजिक बंधन नव्हे
तर ती धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. द्रौपदी आणि सीता यांचे जन्मकथा केवळ मिथक नाहीत, तर त्यामागे विशिष्ट सामाजिक आणि वैचारिक अर्थ लपलेला आहे. पुरातन आर्ष चाली, वंशोत्पत्तीचे नियम आणि विवाह संस्थेचे विविध पैलू यांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की प्राचीन काळात स्त्री पुरुष संबंध आणि विवाह संस्था यांना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते. इतिहासाचे हे रहस्य उलगडणे ही आपली जबाबदारी आहे. जर तुम्हाला हा अभ्यास महत्त्वाचा वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि या विषयावर तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या इतिहासाचा शोध घेण्यासाठी आणि सत्य समजून घेण्यासाठी आपला पाठिंबा आवश्यक आहे, म्हणजेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओतील विचारांबद्दल आपले काही दुमत असेल, काही पण वेगळे विचार असतील तर आपण लेखक किंवा संपादक किंवा प्रकाशकाशी संपर्क साधू शकता. सदर पुस्तक हे ॲमेझॉनवर उपलब्ध आहे किंवा कुठेही तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओत. धन्यवाद. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.